नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचा ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं. कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आपण बघू शकता की आज गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. 24,540च्या आसपास इथे गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. गॅप डाऊन ओपनिंग झाल्या झाल्या एक बाउन्स आला. नॅचरली काय होतं, जेव्हा जेव्हा गॅप अप ओपन होतं त्या वेळेला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं. इथे जर तुम्ही बघितलं, गॅप अप ओपन झालं होतं, किंमत खाली आली. गॅप अप ओपन झालं की किंमत जनरली खाली येते, गॅप डाऊन ओपन झालं की किंमत जनरली बाउन्स करते. असं आपल्याला जनरल मार्केटमध्ये बघायला मिळतं. रोजच्या रोज असंच होतं किंवा हाच काही नियम आहे अशातला भाग नाही, पण असं बऱ्याच वेळेला बघायला मिळतं त्या पद्धतीनं. आणि जर समजा हा बाउन्स येणार असेल तर तो कुठपर्यंत येतो, तर जनरली आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालंय त्या एरियापर्यंत तो बाउन्स येतो. तिथे रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली जातो. हे जे बारीक सारीक पॉइंट असतात ना, हे तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलेत तर तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना खूप चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतं. आता आपण आज काय विश्लेषण केलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला हा बाउन्स आला आणि ज्यानंतर किंमत खाली जायला लागली, त्याच वेळेला सांगितलं होतं की 24,560 ही फार महत्वाची लेवल आहे. जर किंमत ह्या लेवलच्या खाली टिकली तर आणखीन खाली जाऊ शकते आणि 24,525 पर्यंत येऊ शकते. त्याच्याही खाली टिकली तर 24,495 पर्यंत जाऊ शकते. पण तुम्ही बघू शकता काय झालं, किंमत इथून खाली येताना इथपर्यंत आली, या लेवलचा सपोर्ट घेतला, एकदा वर गेलं, एकदा खाली पण गेलं होतं, पण सपोर्ट घेऊन पुन्हा वर आली किंमत. बराच काळ ही लेवल ब्रेकच केली नाही. शेवटी मग लेवल ब्रेक केली. ब्रेक केल्यावर सुद्धा काय झालं, आज खूप व्होलाटाईल मूव्हमेंट होती. तुम्ही इथे बघू शकता, गॅप डाऊन ओपन झालंय. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एवढी मोठी तेजी झाली. बरं, एवढी मोठी तेजी झाली म्हणून त्याला फॉलोअप मिळालं का? नाही. पुन्हा एवढं मोठं खाली आलं. परत थोडंसं वर गेलं, परत खाली आलं. आता इथे काय झालं, इथे टार्गेट यायच्या आधीच एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि व्होलाटाईल मार्केटमध्ये अशी परिस्थिती होते. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो, की मग तुमच्या लक्षात येईल. तुम्ही बघू शकता की इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झाला होता. जवळ-जवळ डब्ल्यू पॅटर्न तयार झाला होता. इथपर्यंत किंमत खाली आली आणि इथून वर जाताना तुम्ही बघू शकता ही लेवल होती. आपला नियम काय आहे, कुठलीही लेवल, समजा ही लेवल असेल, मी नीट व्यवस्थित लेवल काढतो. समजा ही लेवल असेल, ही ब्रेक झाली असं कधी समजणार आपण? नुसती किंमत वरच गेली आणि कॅन्डल इथे क्लोज झाली तर नाही. आपल्याला काय झालं पाहिजे, कॅन्डल जी आहे ती त्याच्या वर क्लोज झाली पाहिजे. वरच्या बाजूला जर ब्रेकआउट यायला पाहिजे तर कॅन्डल त्याच्या वर क्लोज झाली पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय ब्रेक केला पाहिजे.
तरच आपण असं म्हणतो की ही लेवल जी होती ही ब्रेक झाली. ही जी लेवल आहे ही ब्रेक कधी झाली? जेव्हा एक कॅन्डल त्याच्यावर क्लोज झाली आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय ब्रेक केला. इथे काय झालं बघा, इथे जर तुम्ही बघितलत, मी तुम्हाला आता काय करतो, इथे डायरेक्ट स्ट्रेट लाईन काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या स्ट्रेट लाईन मध्ये काय लक्षात येतंय, की ही लेवल होती, ह्याच्या वर किंमत गेली, खाली आली, म्हणजे ब्रेकआउट अजून झालेलं नाही. इथे तर गेलीच नाही, इथे एकदा वर गेली, खाली आली. तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवलच्या वर एकही कॅन्डल क्लोजच झाली नाही, आणि त्यामुळे हा जो डब्ल्यू पॅटर्न इथे बनणार होता किंवा बनायला तयार झालेला होता, मी तुम्हाला थोडस आणखीन झूम करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. तर लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला ह्या बारीक सारीक गोष्टी जर माहित असतील तर मग आपल्याला अडचण येत नाही. बरोबर, आपण इथून घ्या, असा डब्ल्यू पॅटर्न घ्या, तर तुमच्या इथे लक्षात येईल की हा काही बनला नाही. किंवा तुम्हाला थोडं आणि मॉडिफाय करायचं असेल तर असा डब्ल्यू पॅटर्न घेऊ शकता, इथपर्यंत खाली आलंय, इथपर्यंत वर गेलंय, इथपर्यंत खाली आलंय, इथून वर जात होतं. हा पण डब्ल्यू पॅटर्न काही झाला नाही. म्हणजे कुठलाच डब्ल्यू पॅटर्न झाला नाही आणि किंमत खाली आली आणि बरोबर आपलं जे टार्गेट होतं. आता होतं काय बऱ्याच वेळेला, की ही जी टार्गेट आपण देतो ही ॲस्ट्रो लेव्हल्स असतात. त्यामुळे ॲस्ट्रो लेव्हल येण्याची शक्यता जास्त असते. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असू दे, पण ॲस्ट्रो लेव्हल येण्याची शक्यता असते. आता तुमच्या लक्षात येईल, की इथे एवढी सगळी व्हॉलॅटिलिटी झाल्यानंतर एकदा किंमत इथपर्यंत 24,590 पर्यंत सुद्धा गेली होती. पण त्यानंतर एकदा सेलिंग आलं, ही लेवल टच झाली आणि परत किंमत वर गेली. थोडक्यात काय तुमच्या लक्षात येईल, की आज दिवसभर खूपच व्होलाटाईल मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. जनरली काय होतं, की जो ट्रेंड चालू आहे त्याच्या विरुद्ध ज्या दिवशी मार्केट जातं, त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारची व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळते. सकाळच्या सत्रात खूप तेजी झाली सुरुवातीला, जवळ-जवळ पाऊण तास. मग पुढचा अर्धा पाऊण तास खाली आलं किंमत, परत वर गेली, परत खाली आली. तुम्ही इथे बघू शकता, खूप व्होलाटाईल मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. टार्गेट आपलं आलेलं आहे. बरोबर. आता हेच खालचं राहिलं होतं, पण ते सांगितलं होतं ह्या लेव्हलच्या खाली टिकलं तरच ते येऊ शकतं, नाहीतर त्याचा विचार करायचा नाहीये. आता काय झालंय, आता इथून वर जायला सुरुवात झाली आहे. आता इथून वर जायला सुरुवात झाली, आपल्याला काय झालं पाहिजे? डब्ल्यू पॅटर्न बनला पाहिजे. इथे बनला नाही. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न बनला नाही. आता इथे परत वर जायला सुरुवात झाली आहे. जर खाली आलं आणि परत वर जायला लागलं, तर डब्ल्यू पॅटर्न बनेल. नाहीतर काय होईल, मग इथून किंमत खाली यायला लागली, आणखीन खाली गेली, मग इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही आणि मग खालचं टार्गेट येऊ शकतं. आता हे बाउन्स जरी आला असला, तरी ह्या बाउन्स मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की ह्या पहिल्या बाउन्स वर आपल्याला काही कळत नाही. कारण तसा बाउन्स तुम्हाला इथे सकाळी पण आला होता. बरोबर. तेजी व्हायला पाहिजे असेल आता, तर डब्ल्यू पॅटर्न बनल्याशिवाय ती होणार नाहीये. तर अशा प्रकारे आपल्याला आज निफ्टी 50 मध्ये विश्लेषण करता आलं. पुढच्या आठवड्यापासून काय होईल, मार्केट बऱ्यापैकी सेटल होईल आणि मग आपल्याला काय होईल, व्यवस्थित आणखीन जास्त लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा चांगले चांगले ट्रेड्स मिळू शकतील. तर हे झालं आज काय झालं निफ्टी 50 मध्ये. आता आपल्याला काय करायचं, ह्याचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायचं आहे. वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करण्यासाठी आपण सुरुवातीला दरवेळेला वीकली टाइम फ्रेम मध्ये करतो. आज थोडस मी डेली टाइम फ्रेम मध्ये करणार आहे आणि मग वीकली टाइम फ्रेम मध्ये जाणार आहे. याचं कारण सुद्धा आपण तिथे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आधी आपण काय करूया, डेली टाइम फ्रेम मध्ये करूया. मी आज सकाळीच जेव्हा आपण प्री ओपनिंग मार्केट अपडेट देतो, त्याच्यामध्येच एक गोष्ट सांगितली होती. मागचे 9 दिवस जर आपण बघितलं कंटिन्युअसली, तर तुमच्या काय लक्षात येतंय, मागचे 9 दिवस कुठले? हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, त्यानंतर सातवा, आठवा आणि नववा. म्हणजे 9-10 ट्रेडिंग डेज जर बघितले तुम्ही, तर तुमच्या असं लक्षात येईल की कंटिन्यू काय झालंय, कंटिन्यू आपल्याला किंमत वर 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 जाताना दिसतेय. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट सांगितला होता तो काय होता, की लो जरी ब्रेक झाला, इथे बघितलं तर ह्या कॅन्डलचा लो दुसऱ्या दिवशी ब्रेक झाला होता पण टिकलं नाही. म्हणजे आदल्या दिवशीच्या लोच्या खाली किंमत टिकली नाही, असं आपल्याला कंटिन्युअस बघायला मिळत होतं. इथे बघा, इथे खाली आली पण वर जाऊन क्लोज झाली. हा लो कुठे होता? लो इथे होता, त्याच्या वर क्लोज झाली. आता हा लो कुठे आहे? इथे आहे. क्लोजिंग कुठे झाली? इथे झाली. हा लो कुठे आहे? इथे आहे. क्लोजिंग कुठे झाली? इथे झाली. आता काय झालं, आता लो इथे आहे आणि क्लोजिंग इथे खाली झाली आहे. आणि आज सकाळीच मुद्दाम टाकलं होतं, की मागचे 9-10 दिवस, तेव्हा गडबडीत मोजताना कदाचित चुकलं असेल, 9 की 10 दिवस, 9 दिवस टाकलं होतं तिथे, की कंटिन्युअस काय होतंय आपल्याला, किंमत
लोच्या खाली एक तर जात नाही, गेली तरी क्लोज होत नाहीये. आदल्या दिवशीचा जो लो आहे तो इंटॅक्ट राहतोय. असं आपल्याला सांगितलेलं होतं आणि हेही सांगितलं होतं, की जोपर्यंत हे चालू राहील तोपर्यंत तेजी चालू राहणार. इनडायरेक्टली काय सुचवायचं होतं, आज आपल्याला असं होण्याची शक्यता आहे, की ते जो आत्तापर्यंत 8-9 दिवस किंवा 10 दिवस जे चाललंय, त्याच्या आता विरुद्ध होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला आता एक कळलं, की इथे खाली येऊन क्लोज झालंय. आपल्याला सावध व्हायला हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आता लक्षात येईल, की इथपर्यंत म्हणजे ही जी तारीख कुठली आहे 3 तारीखपर्यंत. 3 तारीखपर्यंत आपल्याला खूप चांगलं क्लोजिंग मिळत होतं. खूप आपण वर, 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 वर जात होतो. अचानक काय झालं, की 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख हळू-हळू किमतीमध्ये जो मोमेंटम होता तो गेला. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की एकदा कधीतरी आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळणार आहे. बरोबर? ही जी कंटिन्युअस तेजी झाली आहे ना, ह्याचं कधीतरी एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळणार आहे. आणि ते कुठपर्यंत खाली येऊ शकतं? अगदी 24,450 पर्यंत खाली येऊ शकतं. 24,350 300 पर्यंत येऊ शकतं. असं करत-करत अगदी 24,200 पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतं. म्हणजे एवढं खाली यायला आता स्कोप तयार झालाय. ह्याचा अर्थ असा नाही, की उद्या सोमवारी लगेचच इथून खाली येईल. बरोबर? पण असा खाली येण्याचा स्कोप तयार झालाय. एवढी गोष्ट आता आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी ही पहिली इंडिकेशन मिळालंय. आता जनरली काय होतं, पहिल्या इंडिकेशनमध्ये आपण कधीच काही करत नाही. बरोबर? म्हणून आपण नेहमी जेव्हा म्हणतो, की एम पॅटर्न झाल्यावर सेल करायचंय, तर एम पॅटर्नमध्ये काय असतं, तेजी होत असते. एकदा खाली येतं, ह्या पहिल्यांदा खाली येण्यामध्ये आपण सेल करत नाही. एकदा वर जाऊ देतो आणि पुढच्या वेळेला जर खाली यायला लागलं आणि हा हाय ब्रेक नाही झाला, मात्र हा लो ब्रेक झाला, तर इथे आपण असं ठरवतो, की आता काय झालंय, बायरनी इतकं वर नेलं होतं, सेलरनी इतकं खाली आणलंय. परत बायरला नेताना हा हाय ब्रेक करता आला नाही. याचा अर्थ बायरची ताकद कमी झाली आहे. सेलरनी पहिल्यांदा इथून इथपर्यंत आणलं, परत इथून इथपर्यंत आणू शकलेत आणि ही लेवल सुद्धा ब्रेक करतायत. म्हणजे आता सेलरची ताकद वाढली आहे. बायरची ताकद इथे आणि इथे बघितली तर पहिल्या वेळेला बायरने इथपर्यंत किंमत नेली. पुढच्या वेळेला इथपर्यंतच नेऊ शकले. म्हणजे बायरची ताकद कमी होतीये. सेलर पहिल्या वेळेला इथपर्यंत आणू शकले. पुढच्या वेळेला ह्याच्या खालीही घेऊन येतायत. म्हणजे सेलरची ताकद आता वाढलेली आहे. हे आपल्याला इथे समजतं. म्हणून पहिल्यांदा जेव्हा सेलिंग येतं, आपण त्याच्यामध्ये सेल करत नाही. दुसऱ्यांदा येतं, त्यावेळेला आपण करतो. एम पॅटर्नचं लॉजिक जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर हे मी इथे तुम्हाला समजून सांगितलंय. तसंच डब्ल्यू पॅटर्न मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की मंदी होत असते. पहिलं जे बाईंग येतं त्याच्यामध्ये आपण बाय करत नाही. दुसऱ्यांदा जेव्हा सेलिंग येतं आणि परत जेव्हा वर जायला लागतं, तेव्हा आपण बाय करतो कुठे? हा जो हाय आहे त्याचा ब्रेक झाल्यानंतर. असं का? सेलरनी काय केलंय? सेलरनी किंमत खाली आणली, इथपर्यंत आणली आहे. बरोबर? बायरनी किंमत इथून इथपर्यंत नेली. परत काय झालं? परत सेलरनी खाली आणली. पण सेलरनी खाली आणताना काय झालं? ह्या लो पर्यंत आणू शकलं नाही. त्याच्यापेक्षा थोडंसं वरच ठेवलं. म्हणजे सेलरची ताकद काय झाली? आता कमी झाली आहे. पहिल्या वेळेला किंमत इथपर्यंत आणू शकले होते, आता इथपर्यंतच आणू शकले. म्हणजे सेलरची ताकद कमी झाली आहे. खाली आणल्यानंतर वर जाताना बायरनी पहिल्यांदा इथपर्यंत नेली होती. दुसऱ्यांदा त्याच्याही वर नेऊ शकतात. म्हणजे बायरची ताकद वाढली आहे. आता आपल्याला बाय करायला हरकत नाही. असा आपल्याला त्याचा अर्थ असतो, जर तुम्ही बारकाईनं विचार केलात. आता ह्याच्यामध्ये काय झालंय? ह्याच्यामध्ये पहिल्यांदा किंमत खाली येते. बरोबर? पहिल्यांदा किंमत खाली येते, त्याच्यामध्ये आपण लगेच सेल करायला जायचं नाहीये. जर खरोखरच सेलिंग होणार असेल आणि थोडंसं खाली येणार असेल, तर आपल्याला एकदा वर जाऊ पण द्यायचं आहे. आणि त्यानंतर वर जाताना समजा हा हाय ब्रेक केला नाही, याचा अर्थ काय झाला? बाहेरची ताकद आता कमी झाली आहे आणि जर खाली येताना हा जर लो ब्रेक झाला, मग आपण तिथे सेल करायचं. याच्यामध्ये आपल्याला काय होतं, थोडंसं मार्केटचं जी काही नेचर आहे ते आपल्याला व्यवस्थित समजतं. बाहेरची ताकद जास्त आहे का सेलरची ताकद जास्त आहे, ते समजण्यासाठी आपल्याला वाट बघायची. म्हणून आत्ता जरी खाली आलं असलं, तरी आत्ता लगेच त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय आपल्याला घ्यायचा नाही. खाली येत असेल तर येऊ द्यायचं. एकदा बाउन्स येऊ द्यायचं आणि मग जर खाली यायला लागलं तर विचार करायचा आहे. तर माझ्या मते तुम्हाला आता लॉजिक समजलं असेल. हे एवढं मोठी तेजी जी झाली आहे, बरोबर? इथे काय झालं होतं बघा, इथे एम पॅटर्न बनला होता. हा एम पॅटर्न झालाय. इथपर्यंत खाली आलं.
बरोबर. ह्याच्यापेक्षा जास्त फार खाली जाऊ शकलं नाही. बरोबर. पण इथपर्यंत तरी आलं आणि हे कुठपर्यंत जाऊ शकतं? तर त्याच्या आपण बरोबर लेव्हल दिलेल्या होत्या. आता इथून जे वर चाललंय, ह्याच्यामध्ये आपल्याला काय झालं पाहिजे, थोडंसं इथपर्यंत खाली येऊन जर वर गेलं, तर एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनेल आणि मग खूप चांगली तेजी आपल्याला ह्याच्या वर बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व त्याच्या मागचं लॉजिक आहे, ते तुम्हाला आता हळू लक्षात येत असेल. तर अर्थात हे डेली टाईम फ्रेम आहे. आपण काय करतो, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर रोजच्या रोज विश्लेषण करतो. डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला आता समजलं पाहिजे. तर कदाचित थोडंसं आणखीन खाली येईल, मग कदाचित वर जाईल. वर जाताना काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर माझ्या मते तुम्हाला डेली टाइम फ्रेमची गोष्ट लक्षात आली असेल. आता प्रश्न असा राहिला, की इथपर्यंत हाय झाल्यानंतरच मग हे सगळं का झालं? बरोबर. मगच का आलं? इथूनच का नाही खाली आलं? इथपर्यंत गेल्यानंतर इथूनच का नाही खाली आलं? किंवा इथपर्यंत येऊन इथूनच का नाही खाली आलं? इथपर्यंत गेल्यावरच का खाली आलं? ती कन्सेप्ट समजायची असेल, तर त्यासाठी म्हणूनच आज आपण डेलीचं पहिल्यांदा घेतलं, वीकलीचं नंतर घेतोय. वीकलीचं घेतल्यानंतर तुमच्या ती कन्सेप्ट लक्षात येईल. वीकलीमध्ये काय झालंय बघा, वीकलीमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, जर आता डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल वीकलीमध्ये, तर तुम्हाला इथपर्यंत किंमत खाली आली आहे, इथपर्यंत वर गेली, परत इथपर्यंत खाली येते आणि परत आता इथपर्यंत वर चालली आहे. आता हा जो हाय आहे इथे, बरोबर? तर हा हाय आपल्याला महत्वाचा आहे. हा हायच्या वर जर किंमत टिकली, म्हणजे एक कॅन्डल ह्याच्या वर क्लोज झाली एका आठवड्याची आणि नेक्स्ट कॅन्डलनं जर हा हाय ब्रेक केला पुढच्या आठवड्यात, तर आपण म्हणू शकतो की हा डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलं. ह्या आठवड्यात वर क्लोज व्हायची संधी होती, पण ह्या आठवड्यात जर तुम्ही बघितलत बारकाईनं, मी आता तुम्हाला इथे लेवल लावून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही 24,601 ची आहे आणि आपल्याला या आठवड्याचं क्लोजिंग जे आलंय, हे या आठवड्याचं क्लोजिंग आलंय 24,570 ला. म्हणजे अजून सुद्धा आपण ह्या लेवलच्या, म्हणजे हा जो सेंटर पॉइंट आहे डब्ल्यू पॅटर्नचा, याच्या वर गेलो होतो, पण ह्याच्यावर क्लोजिंग दिलं नाहीये. त्यामुळे ह्या कॅन्डलचा तसा आपल्याला काही उपयोग नाही आणि हा रेझिस्टन्स घेतल्यामुळे आपल्याला हे इथनं किंमत खाली येताना बघायला मिळाली. शेवटचे जे 2-3 दिवस आपण बघतोय की किंमत खाली येतेय, याचं कारण हा रेझिस्टन्स तिथे आहे. माझ्या मते आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इथून असं का झालंय. आता इथे काय होऊ शकतं, 2 शक्यता आहेत. एक तर हा डब्ल्यू पॅटर्न बनेल. बरोबर? बनणार असेल तर काय होईल, पुढच्या आठवड्यात परत एकदा वर जाईल आणि पुढच्या आठवड्यात ह्याच्यावर क्लोजिंग मिळेल आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात जर समजा त्याचा हाय ब्रेक झाला, म्हणजे आता पुढच्या आठवड्यात आपण उदाहरणासाठी धरूया की इथेच क्लोज झालंय, गॅप अप गॅप डाऊन काही झालं नाही, इथेच ओपन झालं. बरोबर. ओपन झाल्यावर थोडंसं खाली आलं आणि वर जाऊन किंमत अशी ग्रीन कॅन्डल बनवून क्लोज झाली, हा हाय बनला. बरोबर, अशी आपण कॅन्डल झाली आहे. तर पुढच्या आठवड्यात आपल्याला काय अपेक्षित आहे की हा हाय ब्रेक झाला पाहिजे. हा हाय जर ब्रेक झाला तर खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळेल, कारण आता मग डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलं. बरोबर. तर मग मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या लेवल होत्या, 24,840 वगैरे, 25,100 की 200 ची लेवल होती, तर त्या लेवल सुद्धा मग हळूहळू आपल्याला येताना बघायला मिळू शकतात. तर माझ्या मते वीकली टाइम फ्रेमवर तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. जर असं होणार नसेल, तर मग इथेच यू टर्न घेऊन किंमत खाली येऊ शकते. पण खाली येताना सुद्धा आपल्याला काय होणं अपेक्षित आहे, इथपर्यंत आलंय, खाली यायला लागलं तर पहिल्यांदा खाली येते तिथे आपण सेल नाही करणार. एकदा वर जाऊ देणार, एम पॅटर्न बनवू देणार आणि मगच सेल करणार. मग ते व्हायला अजून खूप वेळ आहे. तेजी व्हायची असेल तर 2 आठवड्यात होऊ शकते. मंदी व्हायची असेल तर मग थोडंसं आपल्याला थांबायला लागू शकतं. तर हे माझ्या मते तुमच्या आता लक्षात आलं असेल की वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टी 50 मध्ये काय चालू आहे. मी मुद्दाम हे सर्व खूप डिटेलमध्ये सांगितलं. रोजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप जास्त डिटेलमध्ये सांगता येत नाही. शनिवार रविवारी आपल्याकडे वेळ असतो, त्यावेळेला आपण ह्या गोष्टी जर कन्सेप्ट समजून घेतल्या, तर रोजचं विश्लेषण बरं, हे मी वीकली टाइम फ्रेम मध्ये सांगितलं, हेच तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पण लॉजिक लावू शकता. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पण हे लॉजिक तुम्ही वापरू शकता. पुढे जाऊया, बँक निफ्टीचा चार्ट बघूया. बँक निफ्टी मध्ये खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग सेन्सेक्स मध्ये आहे. तर आज बँक निफ्टी मध्ये काय झालं, बँक निफ्टी मध्ये आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की गॅप डाऊन ओपनिंग झालं, गॅप डाऊन ओपन झालं, थोडंसं खाली आलं, थोडंसं वर गेलं, व्होलाटाईल मुवमेंट झाली, परत वर जायला लागलं.
परत वर जाताना काय झालं, इथूनच खाली यायला लागलं आणि जेव्हा खाली यायला लागलं, त्याच वेळेला मी सांगितलं होतं, की 57,855 ही जी लेव्हल आहे 57,855 ह्याच्या खाली जर टिकलं, तर काय होऊ शकतं, खाली जाताना 57,830 हे पहिलं टार्गेट आहे. पहिलं टार्गेट जरा छोटंसंच होतं. पण ह्याच्या खाली जर टिकलं तर दुसरं टार्गेट खूप चांगलं होतं 57,750. तिसरं टार्गेट होतं 57,695 चं. तर अशा प्रकारे काय झालं, प्रत्येक टार्गेटच्या जवळ म्हणजे ह्या लेव्हलच्या जवळ आलं, एक बाउन्स झाला. हे लेव्हलच्या जवळ आलं होतं, इथून खाली आलं, हे दुसरी लेव्हल आली, दुसरं टार्गेट आलं, परत एक बाउन्स आला. तिसऱ्या टार्गेटच्या जवळ गेल्यावर बाउन्स आला. इथे डब्ल्यू पॅटर्न बनत आला होता, पण हा बनला नाही. तुम्ही इथे बघू शकता. खाली आलं, इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की इथे सुद्धा तुम्हाला काय झालं, खाली आलं, पण ह्या लेव्हलला टच झालं नाही. इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनत होता. म्हणजे डब्ल्यू पॅटर्न जर बघायचा असेल, तर तुमच्या लक्षात येईल, की किती महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी आपण जे काही त्याचं ब्रेकआउट सांगतो ना, तो महत्त्वाचा आहे. डब्ल्यू पॅटर्न कुणालाही दिसतो. तुम्हाला इथे पण डब्ल्यू पॅटर्न दिसेल. तुम्ही जर बघितलंत हे सेलिंग झालं इथपर्यंत. त्यानंतर काय झालंय, त्यानंतर इथे बघितलं आपण, हे खाली आलं, हे इथपर्यंत आलं आणि परत वर जायला लागलं. म्हणजे ह्याच्यावर क्लोजिंग आलं. क्लोजिंग कुठच्या कॅन्डलनं आलं? क्लोजिंग आलं ह्या कॅन्डलनं. मी आता थोडंसं लहान करून दाखवतो. क्लोजिंग आलं ह्या कॅन्डलनं. बरोबर? म्हणजे ही कॅन्डल पहिल्यांदा ह्या लेव्हलच्या वर क्लोज झाली. आता तुम्ही बघा, ग्रीन कॅन्डल ह्याच्यावर क्लोज व्हायला पाहिजे, झाली. त्याचा हाय ब्रेक झाला का आजच्या दिवसभरात? नाही झाला. बरोबर? त्यानंतर दुसरी ग्रीन कॅन्डल त्याच्यावर कुठली क्लोज झाली? ही झाली. त्याच्या नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय ब्रेक केला का? नाही झाला. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, जनरली आपण दुसरी तिसरी कॅन्डल बघत नाही, पण एक तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो. पहिलीच कॅन्डल बघतो, ह्याचा हाय ब्रेक झाला का? नाही. ह्याचा हायच खूप मोठा बनला आणि मग परत किंमत खाली येताना काय झालं? हा लो ब्रेक झाला. त्यामुळे एकदा आता हा लो ब्रेक झालाय, ह्याच्याही खाली गेलाय, ह्याच्याही खाली गेलाय. म्हणजे आता आपल्याला डब्ल्यू पॅटर्न साठी इथून मागची जी सगळी प्राइस ऍक्शन आहे त्याचा काहीच उपयोग नाही. कारण आता हा नवीन लो बनलाय. त्यामुळे जे काय बनणार ते ह्याच्या रिस्पेक्ट न बनणार. म्हणजे इथपर्यंत खाली आलं, इथे वर गेलं, इथे असं बनणार. कारण ह्याच्या सगळ्यात खालचा लो आहे तो हा इथे आहे. बरोबर? तर त्यामुळे आता आपल्याला नवीन लो बनायचा असेल, नवीन डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल, तर ह्या झोन मध्ये बनणार. पण सांगायचा उद्देश असा आहे, की ॲस्ट्रोच्या तिन्ही लेवल, तिन्ही टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये व्यवस्थित बघायला मिळाली. सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग सेन्सेक्स आहे, पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, बँक निफ्टीचा आता ह्या सर्व लेवल्स आहेत या काढून टाकतो आणि बँक निफ्टीचा चार्ट इथे आपल्याला वीकली डेली कसंही घेता येईल. आपण डेलीनं सुरुवात करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल, की इथे खूप व्होलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. बँक निफ्टीमध्ये काय होतंय बघा, एक दिवस खूप मोठी तेजी झाली, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं, डोजी कॅन्डल बनली. तिसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपन झालं, इथे पण बऱ्यापैकी डोजी टाईपच कॅन्डल बनली. ह्या सगळ्या डोजी कॅन्डल टाईपच बनतायत बघा. ओके, किंमत तिथल्या इथे राहत होती. त्यानंतर मग 3 ऑगस्टला आपण बघू शकतो, एकदम वर गेली किंमत. याच्या मागे ते क्लोजिंगची नवीन सिस्टीम पण होती. परत दुसऱ्या दिवशी काय झालं, इथे पिन बार कॅन्डल बनली. त्यानंतर इथे पण डोजी बनली. परत एक दिवस वर गेलं, परत एक दिवस म्हणजे त्याच त्याच एरियामध्ये आपण बघू शकतो, की किंमत त्याच त्याच एरियामध्ये अडकून पडलेली आहे. तुम्ही जर इथनं अशी एक हे काढली, ट्रेंड लाईन काढली, तर तुमच्या लक्षात येईल, की या इथे सुद्धा एक डेली टाइम फ्रेमवर आता एक ट्रायंगल तयार होतोय आणि हा ट्रायंगल जेव्हा तयार होतोय, तर काय होईल, पुढच्या आठवड्यात ह्याचं खालच्या दिशेनं तरी किंवा वरच्या दिशेनं तरी ब्रेकआउट येऊ शकतं. तर हे आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा बऱ्यापैकी ट्रायंगल टाइप हे तयार झाली आहे सिच्युएशन आणि ह्याच्या ब्रेकआउटला आपल्याला चांगली संधी मिळू शकते. तर हे झालं डेली टाइम फ्रेमवर. वीकली टाइम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय बघूया. वीकली टाइम फ्रेमवर आपल्याला असं दिसतंय, आपण इथे बघूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये खाली डब्ल्यू पॅटर्न बनलाय. ओके, इथे गेलं, इथे आलं, इथे बनलाय. बरोबर? आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय झालंय, हा हाय जो आहे तो ही आता डोजी कॅन्डल आहे. धरली तर आपण धरू शकतो आणि त्याचा हाय ह्या कॅन्डलनं ब्रेक केलाय. पण खरं बघायला गेलं तर ही कॅन्डल धरायला पाहिजे. कारण ही कॅन्डल ॲक्चुअल होती. डोजी कॅन्डल आहे ही. क्लोजिंग वर झालंय या बेसिसवर धरलं तर हे झालंय. पण इथे काय जातंय, व्होलाटाईल मूव्हमेंट होते बघा. वर गेलंय, खाली पण आलं, परत वर पण चाललंय. त्यामुळे इथे काय झालंय, थोडंसं कन्फ्युजन आहे आणि मागचे बरेच आठवडे हे कन्फ्युजन काही दूर झालेलं नाही. म्हणजे तुम्ही इथे मोजू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.
8 म्हणजे जवळ-जवळ 2 महिने हे कन्फ्युजन चालू आहे. ह्याच रेंजमध्ये अडकून पडली आहे किंमत आणि ह्याचं कारण जर तुम्हाला बघायचं असेल, तर तुमच्या इथे लक्षात येईल, की हा जो हाय बनलाय, त्याबरोबर हा जो हाय बनलाय, हे 2 जे हाय आहेत, ह्या इथे काय आहे, हा रेझिस्टन्स होता. इथे तुमच्या लक्षात येईल, की डायरेक्ट वर ओपन झालं. इथे खूप काळ सपोर्ट घेतला, बरोबर? एकदा खाली पण गेलं, परत ह्या झोनमध्ये आलं आणि आता परत ह्या झोनच्या वर आलंय. तर त्यामुळे आता आपल्याला काय व्हायला पाहिजे, हा जो झोन आहे म्हणजे 58,500 चा ह्याच्या वर टिकलं पाहिजे, तरच आता तेजी होऊ शकते. नाहीतर पुन्हा जर खाली आलं ह्या झोनच्या, तर मग आता आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये दिसतंय. निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये मी तुम्हाला वीकली आणि डेली टाइम फ्रेम वर समजून सांगायचा प्रयत्न केला, की मार्केटमध्ये सध्या काय परिस्थिती आहे. तुमच्या आता इथे लक्षात आलं असेल, की आपल्याला जर इथनं काही बाहेर पडायचं असेल, तर एक तर काय झालं पाहिजे, 58,500 च्या वर किंमत क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा हाय ब्रेक झाला पाहिजे. किंवा खालच्या बाजूला बघितलं, तर खालच्या बाजूला आता तुमच्या लक्षात आलंय, की हा जो आहे ना, हा सपोर्ट झोन आहे. बरोबर? हे 2 लेव्हल जे आहेत, म्हणजे साधारणपणे 57,100 ते 57,450 हा सपोर्ट झोन आहे. इथे इथे खूप काळ सपोर्ट घेतला, एकदा खाली गेलं, पण ह्याचा लो ब्रेक झाला नाही. परत ह्याच झोनमध्ये सपोर्ट झोनमध्ये आलं आणि परत वर चाललंय. त्यामुळे आता इथे काय आहे, की हा झोन तरी ब्रेक केला पाहिजे आणि खाली आलं पाहिजे किंवा ह्या लेव्हलच्या तरी वर जाऊन आपल्याला टिकलं पाहिजे. आता काय होतंय, येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. त्यानुसार आपण विश्लेषण करत राहणार आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला बघायचं आहे, की शेअर मार्केट मराठी हा जो आपला YouTube चॅनल आहे, त्याचा चॅनल मेंबरशिप साठी तुम्ही काय काय करू शकता, ती चॅनल मेंबरशिप कशी घेऊ शकता. तुम्ही जर YouTubeचं ॲप ओपन केलं आणि त्याच्यावर शेअर मार्केट मराठी आपला YouTube चॅनल ओपन केलात, तर ह्या YouTube चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला इथे एक जॉईन बटन आता दिसायला लागलं असेल. या जॉईन बटनची दोन कामं आहेत. एक म्हणजे तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. ह्याच्यामध्ये दुसरं काम असं आहे, की तुम्हाला ह्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले ऑप्शन्स आहेत ते बघायचे आहेत. आधी माहिती घ्यायची आहे. तर आपल्याला लक्षात येईल, इथे 4 ऑप्शन दिले आहेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिप. आपण आता काय करतोय, 11 तारीख पासून साधारण 11 ते 17, मी तुम्हाला आता डेट सांगतोय, उद्याच्या व्हिडिओमध्ये ते जास्त क्लिअरली येतील. 11 ते 17 च्या दरम्यान आपल्याला काय होणार आहे, हे रेट लागू होणार आहेत. ओके. सध्या चॅनल मेंबरशिपचे हे रेट चालू आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये आपण चॅनल मेंबरशिप देतोय. जर तुम्ही गोल्ड मेंबरशिपचा विचार केला, तर आपण एका ट्रेडच्या ब्रोकरेज आणि टॅक्सेस आणि चार्जेस एकत्र जर केले, तर साधारण एका ट्रेडचे आपल्याला 100-150 रुपये चार्ज येतो. तेवढंच 199 रुपयाच्या चार्जमध्ये आपण काय केलंय, गोल्ड मेंबरशिप पूर्ण महिनाभर देतोय. ज्याच्यामध्ये मार्केटमध्ये जे जे काही लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट्स असतात, ते मी तुम्हाला तिथे देत असतो. हीच किंमत जर तुम्ही आत्ता घेतली तर 199 रुपये असणार आहे. जर तुम्ही पुढच्या आठवड्यात 11 ते 17 मध्ये जेव्हा कधी किंमत बदलेल, त्यानंतर जर घेतली तर 479 असणार आहे. आत्ता जर तुम्ही मेंबरशिप घेतली आणि कंटिन्यू चालू ठेवली, तर ऑटोमॅटिक रिन्युअल ठेवलं, तर तुम्हाला 199 चाच रेट मिळणार आहे. तुम्हाला हा रेट द्यावा लागणार नाही. पण जर पुढच्या आठवड्यात कोणीतरी घेतलं, 11 ते 17 मध्ये जेव्हा रेट बदलतील, त्यामध्ये घेतलं किंवा त्याच्यानंतर घेतलं, तर 479 रुपये दरमहा हा रेट लागू होईल. तर तुम्हाला हा रेट लॉक करून ठेवायचा असेल, तर आता शेवटचे 2-3 दिवसच शिल्लक आहेत तुमच्याकडे, ज्यामध्ये तुम्ही हे रेट लॉक करू शकता. तर माझ्या मते तुम्ही 1 महिन्यासाठी का होईना सुरुवातीला गोल्ड मेंबरशिप ट्राय करा. एक ट्रेड जरी तुम्हाला आला तरी तुमचे पैसे वसूल होऊन जातात. चांगला ट्रेड तुम्हाला घेता आला तरी तुमचे पैसे वसूल होऊन जातात. तर जर समजा तुम्हाला याविषयी काही अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, मी माझा इथे WhatsAppचा नंबर दिलाय. या नंबरवर केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे जो काही तुमचा WhatsApp मेसेज असेल, तो ह्या नंबरवर करा. तुमची जी काही शंका असेल ती विचारा. मी तुम्हाला जास्तीत जास्त लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. मात्र अजिबात असं समजू नका, की तुमचा मेसेज आल्या आल्या दुसऱ्या क्षणाला रिप्लाय येईल. थोडासा वेळ लागू शकतो, कारण मला दिवसातून हजारो मेसेज येत असतात आणि त्या प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा असतो. त्यामुळे लगेच रिप्लाय मिळण्याची अपेक्षा नाही, पण दुसऱ्या दिवसापर्यंत तरी नक्की रिप्लाय तुम्हाला मिळू शकेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. ज्यांना घ्यायची असेल तर घेऊ शकता. सध्या घेतली तर खूप डिस्काउंट रेट मध्ये तुम्हाला ती मिळते.
1-2 दिवसानंतर मग कधीही त्याचे रेट बदलून वाढणार आहेत. दुप्पट होणार आहेत सर्वसाधारणपणे, काही ठिकाणी दुपटीपेक्षा जास्त पण होणार आहेत. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा सगळ्यात इंटरेस्टिंग जो हे आहे, इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याच्याकडे जाणार आहोत. सेन्सेक्समध्ये काय झालं होतं? सेन्सेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सेन्सेक्समध्ये आपल्याला इथे हाय क्लोजिंग मिळालं होतं काल. आज काय झालं? आज एकदम गॅप डाउन ओपनिंग झालं. गॅप डाउन ओपन झालं, किंमत वर यायला लागली. त्याच वेळेला सांगितलं ही किंमत वर येतेय. इथे 78,700 ची लेवल दिली होती. ह्या लेवलला जर किंमत वर आली आणि खाली जायला लागली, तर इथून एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं. पहिलं टार्गेट दिलं होतं 78,390 चं. खूप वेळ लागला. साइड बाय साइड असं साइडवेज इथे मध्येच डब्ल्यू पॅटर्न बनतो की काय वाटत होतं. करत मार्केट क्लोज व्हायच्या वेळेला आपल्याला हे टार्गेट आलं. म्हणजे म्हणून मी नेहमी सांगतो ॲस्ट्रो लेव्हल जे आहेत ना, ह्या लेव्हलचं 90% आपण जे म्हणतो की सक्सेस रेट आहे, त्याचं कारण काय आहे? कितीही व्होलटाईल मार्केट असो, तुमच्या लक्षात येईल निफ्टीमध्ये तिन्ही टार्गेट आली. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर पहिलं टार्गेट आलं, दुसरं टार्गेट आलं. इथे बघितलं तर पहिलं टार्गेट आलेलं आहे आणि इथलं टार्गेट खूप मोठं होतं. तुम्ही लक्षात घ्या, 78,700 च्या खाली आल्यानंतर 78,390 म्हणजे 300 पॉइंटचं टार्गेट होतं आपल्याला आणि ते आजच्या आजच आलेलं आहे. बरोबर? आणि सांगतानाच सांगितलं होतं की हा सपोर्ट झोन आहे. पण इथपर्यंत पहिलं टार्गेट हे आहे. याच्या खाली टिकलं तर दुसरं टार्गेट 78,255 आहे आणि ही जर लेवल तुटली तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं. याच्याविषयी अधिक विश्लेषण सोमवारसाठीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण परफेक्ट हे टार्गेट आपल्याला बघायला मिळालं 78,390 ला. एकदा टच झालं आणि मग किंमत वर जायला लागली. तर सेन्सेक्स मधलं टार्गेट सुद्धा आपल्याला आलंय. अर्थात बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं विश्लेषण हे केवळ प्लॅटिनम मेंबर्सना शेअर केलं जातं. बाकी गोल्ड मेंबर्सना निफ्टी 50चं विश्लेषण शेअर केलं जातं. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल. आपण आता काय करूया? आता सेन्सेक्सचं अनालिसिस करायला सुरुवात करूया आणि सेन्सेक्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया. सेन्सेक्स मध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर आता आपण काय करूया, सगळ्या लेवल्स काढून टाकूया पहिल्यांदा. येस, सेन्सेक्स मध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर निफ्टी सारखीच परिस्थिती झालेली आहे. आपण इथे फक्त इथे काय झालं, बरेच दिवस रेड कॅन्डल बनत होती. कालच ग्रीन बनली होती, आज परत रेड कॅन्डल बनली. पण इथे पण एक गोष्ट हे होती की इथे ते आधीच झालं होतं बघा. हा लो होता, त्याच्या खाली आधीच इथे क्लोजिंग आलं होतं. पण काय झालं, ब्रेकआउट आला, पण ब्रेकआउटचा लो अजून तुटला नाहीये. परत किंमत वर गेली. आता परत नवीन एक ब्रेकआउट आलाय. आता हा जरी लो तुटला तरी किंमत आणखीन खाली जाऊ शकते. तर त्यामुळे सेन्सेक्स मध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल की थोडस आपल्याला रिस्क वाढायला लागली. ह्याचं कारण असं आहे की आपल्याला ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स आहे. पूर्वी इथपर्यंत किंमत जाऊन खाली आलेली आहे, परत इथे जाऊन खाली आलेली आहे. त्यामुळे परत ह्या झोनच्या वर जरी गेलं तरी जास्त काळ टिकलं नाही आणि आता इथे हे होत आहे. जर पुढच्या आठवड्यात इथनं वर जायला लागलं तर चांगली गोष्ट आहे, मग तेजी होऊ शकते. पण एकदा परत जर ह्याच्या खाली यायला लागलं तर मग सेलिंग येऊ शकतं. आपण आता रेजिस्टन्स मध्ये आहोत, 50-50 चान्स मध्ये आहोत. काहीही होऊ शकतं, तेजी पण होऊ शकते, मंदी पण होऊ शकते. थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर हा जो लो बनलाय हा ब्रेक झाला तर मंदी होईल. हा जो हाय बनलाय हा ब्रेक झाला तर तेजी होईल. आपण एकदम सोपं टेक्निकल अनालिसिस या पद्धतीनं करू शकतो. तर आता पुढच्या आठवड्यात बघायचंय की काय ब्रेक होतंय ते. बरोबर? तर माझ्या मते डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. वीकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि सेन्सेक्सचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घेऊया. सेन्सेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेन्सेक्स मध्ये अजून आपण ह्या लेवल पर्यंत पोहोचलेलो नाहीये. मी तुम्हाला काय करतो, स्ट्रेट लाईन काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ह्या लाईन पर्यंत आपण पोहोचलोच नाहीये अजून. बरोबर? म्हणजे हा डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी सगळं तयार झालंय पण अजून आपण पोहोचलोच नाहीये. निफ्टी मध्ये काय झालं होतं, ह्याच्या वर जाऊन सुद्धा आलोय पण इथे अजून पोहोचलो नाहीये. तर आता काय होणं अपेक्षित आहे, जर हा ब्रेकआउट होऊन आणखीन तेजी व्हायला पाहिजे तर एक कॅन्डल इथे याच्या वर क्लोजिंग झाली पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं काय केलं पाहिजे, हा जो काही हाय असेल तो ब्रेक केला पाहिजे. असं जेव्हा होईल त्यावेळेला आपण असं म्हणणार की हा डब्ल्यू पॅटर्नचं
ब्रेकआउट बघायला मिळालं. नाहीतर आपण असं म्हणणार की डब्ल्यू पॅटर्न अगदी बनत आला होता, पण बनू शकला नाही आणि पुन्हा सेलिंग स्टार्ट झालं. तर माझ्या मते तुम्हाला आता तिन्ही इंडेक्समध्ये काय झालं आज, वीकली एनालिसिस काय आहे, डेली एनालिसिस काय आहे, सर्व विश्लेषण तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा व्हिडिओ जो सोमवारसाठी असणार आहे, फक्त सोमवारसाठीचं विश्लेषण त्यामध्ये असणार आहे. तो व्हिडिओ अवश्य बघा. म्हणजे तुमच्या काय लक्षात येईल, सोमवार सकट पुढील आठवड्यात कशाप्रकारे मूव्हमेंट मार्केटमध्ये होऊ शकते, हे विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवून देत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.